सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आज आपण 82 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. आत्तापर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या विषयाचं चिंतन जसं केलं, तसंच आज सुद्धा एक वेगळ्या विषयावरती आपण चिंतन करणार आहोत. आणि आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यासाठी साधक साधना करतोय. ज्या अनुषंगाने आपण भक्ती करतोय, प्रत्येक साधकाला जी अभिलाषा असते, त्या अभिलाषेपोटीच आपण भक्ती करत असताना तत्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. हे सत्संग घेतोय किंवा ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि परमेश्वर सुद्धा ज्यासाठी ही सृष्टीची निर्मिती करतात, ज्यासाठी स्वतः परमेश्वर अवतार घेतात, तो आजचा विषय आहे. मागील सत्संगामध्ये आपण देवतेपासून या साधकाला कसे विघ्न होतात आणि कोणत्या साधकाला कशा पद्धतीनं विघ्न होऊ शकतात आणि त्यापासून आपण कसं वाचलो पाहिजे, त्याचप्रमाणे कोणत्या साधकाला विघ्न होत नाही याचंही चिंतन केलं. या सत्संगाला अनेक सद्भक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असतो. त्याबद्दल सर्व साधकांचे खूप खूप आभार. परंतु माझ्या एक लक्षात आलं की अनेक साधक किंवा अनेक सद्भक्त आपले सत्संग ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, आतुरतेने वाट बघत असतात. पुढचा सत्संग कोणत्या विषयावरती घेणार ही सतत विचारणा करत असतात. परंतु आपला नुसता सत्संग घेण्याचा जो मानस आहे, ही फक्त सत्संगाच्या संख्या वाढवाव्यात आणि खूप सत्संग घेऊन पदरात काहीच पडू नये असं नाही. त्यामुळे एखादा विषय ज्यावेळेस मी निवडतो, त्यावेळेस त्या सत्संगाच्या अनुषंगाने चिंतन होतं. चिंतन झाल्यानंतर त्याचा नोट्स काढल्यानंतर थोडासा अभ्यास केला जातो, त्याचे प्रमाण बघितले जातात. आणि त्यानंतर ज्यावेळेस मनाला वाटेल की आपण हा सत्संग घेण्यास सक्षम आहोत किंवा घेऊ शकतो, किंवा या विषयावरती आपण चिंतन केल्यानंतर जे सद्भक्त आहे त्यांना समजावू शकतो आपण, कारण तो विषय पहिल्यांदा मला समजला पाहिजे. तो समजल्यानंतर तुम्हाला मी समजावू शकतो. या अनुषंगाने सत्संग मी घेत असतो. अनेक सद्भक्त सत्संग ऐकतात, त्या पद्धतीनं ते कॉमेंट्स पण करत असतात. परंतु सबस्क्रायबर आणि लाईक खूप कमी लोक करतात. कदाचित त्याविषयी माहिती नसावी, आणि म्हणून सत्संग बघल्यानंतर आपण सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण या व्हिडिओला सबस्क्रायबर व लाईक करत चला. आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्या महत्त्वाच्या विषयासाठी आपण अनेक सत्संग घेतलेले आहे. गेली 81 सत्संगामध्ये वेगळ्या विषयावरती आपण चिंतन केलं. हे ज्ञानार्जनाचं काम करत असताना परमेश्वर कृपेने आणि साधू संतांच्या शुभचिंतांनी आपण अनेक विषयाला ज्याप्रमाणे स्पर्श केला आणि चिंतन करून तो विषय समजून घेतला, त्याप्रमाणेच आजचाही विषय आपण समजून घेणार आहोत. आणि प्रत्येक साधकाला त्या विषयाची अभिलाषा आहे, आणि ही अभिलाषा ठेवणं म्हणजेच अदृष्टपर भक्ती करणं, म्हणजेच निरपेक्ष भक्ती करणं असं होतं. कारण ह्याच अभिलाषेपोटी परमेश्वर सृष्टीची रचना करतात, ह्याच अभिलाषेपोटी परमेश्वर स्वतः अवतार घेतात, आणि याच अभिलाषेपोटी जे सद्भक्त अभ्यास करतात, अभ्यास करून ज्ञानयुक्त आचरण करण्याचा प्रयत्न करतात, दीक्षा घेतात, अनुसरतात, ती हीच अभिलाषा असल्यामुळं आजचा जो विषय अत्यंत चिंतनीय, खूप मोठा असल्या कारणाने त्या विषयाला आपण कितपत न्याय देऊ शकतो ही शंका आहे. परंतु आपण समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे
भक्ताला साधकाला पुनःसंबंधी भेट. आस्तिपरीच्या शेवटच्या सूत्रामध्ये परमेश्वर स्पष्ट सांगतात की मी पुनःसंबंध देतो. तो पुनःसंबंध म्हणजे दुसरा संबंध, पुन्हा संबंध. शब्दाचा अर्थ आपण जर घेतला तर याचा अर्थ पहिला संबंध आपल्याला झालेला आहे आणि मग परमेश्वर दुसरा संबंध देणार आहे. तो पहिला संबंध कोणता, दुसरा संबंध कोणता, तो संबंध परमेश्वर साधकाला कसे देतात, कोणत्या पद्धतीने देतात, कोणत्या अनुषंगाने देतात, त्याविषयी बरेच मतांतर जरी असले तरी जे आपल्याला पचेल, जे आपल्याला रुचेल आणि जे आपल्याला समजेल अशा पद्धतीने आपण याचं चिंतन करणार आहोत. पुनःसंबंध म्हणजे पुन्हा संबंध, दुसरा संबंध. याचा अर्थ पहिला आपल्याला संबंध झालेला आहे, अगोदर संबंध झालेला आहे आणि मग तो संबंध जो झालेला आहे तो कोणता, याचा जेव्हा आपण विचार करतो, चिंतन करतो, तर प्रथम परमेश्वराने आपल्याला बोध दिला, तो प्रथम संबंध असं आपण समजू शकतो. किंवा असन्निधानी अधिकरणाच्या मुखाने, जे साधू संत असतात, अधिकरण असतात, त्यांच्या मुखाने बोध व ज्ञानाचा संबंध तो प्रथम संबंध. कारण परमेश्वर बोध देतात, बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून, परंतु कोणाच्या तरी निमित्ताने अधिकरणात या अधिकरुणी परमेश्वरच उद्धरती, अशा पद्धतीनं परमेश्वर कोणाच्या तरी निमित्ताने बोध देतात किंवा ज्ञान देतात. प्रत्येकाच्याच नशिबी किंवा प्रत्येकाच्याच जोड अशी नसते की श्रीमुखीच ज्ञान व्हावं. म्हणून परमेश्वर हे ज्ञानाचं जे कार्य आहे ते अखंडितपणे परमेश्वराचं सुरू असतं. मग कोणाला तरी निमित्त करून ते परमेश्वर ज्ञान देत असतात, बोध देत असतात. आपल्यालाही कोणाच्या तरी निमित्तानेच परमेश्वराने ज्ञान व बोध दिलेला आहे. तो ज्ञान आणि जो बोध दिलेला आहे तो परमेश्वराचा स्पर्श आहे, परमेश्वराचा संबंध आहे आणि तो पहिला संबंध आहे. कारण बोध झाल्याशिवाय परमेश्वर जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे चारही पदार्थ जसे आहे तसे जाणत नाही, समजून घेत नाही, जाणून घेत नाही. आणि जोपर्यंत हे जाणून घेत नाही तोपर्यंत जीवेश्वर भाव त्यामध्ये निर्माण न होता परमेश्वर भक्तीला तो लागू शकत नाही. जीवेश्वर भाव उमटण्यासाठी बोध अत्यंत गरजेचा आहे. आपण हे तत्वज्ञान अनेक लोकांना सांगत असतो, आमची भक्ती कशी, तुमची भक्ती कशी, त्यातून त्याचं वेगळंपण अनेक दृष्टांत देऊन सांगत असतो. परंतु प्रत्येकालाच तो बोध होईल याची शाश्वती नसते, गॅरंटी नसते. आणि हे अनुभव आपल्याला पावलोपावली क्षणोक्षणी घडत असतात. कारण आपल्या आजूबाजूला अनेक अन्य लोक असतात, जे नात्यातले असतील, ओळखीचे असतील. त्यांना आपण हे सांगण्याचा जरूर प्रयत्न करत असतो कोणत्या तरी कुठंतरी प्रसंगानुसार. परंतु समजून घेण्याची आणि बोध होण्याची जी प्रक्रिया आहे ही परमेश्वराच्या अधिकारात असते. यावरती आपण अनेक सत्संगामध्ये चिंतन केलेलं आहे. MECB वरून लाईट असेल तर बटन दाबण्याला अर्थ आहे, असं आपण अनेक सत्संगामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे लाईट असणं म्हणजे परमेश्वराची कृपा असणं, परमेश्वराला त्या जीवाला बोध देण्याची प्रवृत्ती असणं किंवा त्या जीवाची ती वेळ आलेली असणं. ज्या वेळेस ही वेळ येते आणि त्याच वेळेस परमेश्वर कोणाच्या तरी निमित्ताने सहाय्य करतात आणि हा बोध देत असतात. तर हा बोध आणि ज्ञान जे आहे हे पहिला संबंध असतो. आणि पहिला संबंध झाला म्हणजे जीव लगेच उद्धरत नाही. ज्ञान घेतल्यानंतर ते समजून घेणं, जाणून घेणं आणि त्यावरती चालणं, म्हणजे कृतीवरती, आचारावरती, तत्वसिद्धांतावरती चालणं. त्या चालण्यानंतर तो साधक जो नामधारक आहे तो वासनिक होतो, तो वासनिक आहे तो दीक्षित होतो, तो दीक्षित आहे तो अनुसरतो, तो अनुसरलेला आहे तो चर्यावंत होतो. देह क्षपल्यानंतर परमेश्वराच्या त्या नियमात जर तो साधक बसला तर परमेश्वर पुन्हा संबंध देतात. आणि तो पुन्हा संबंध परमेश्वराकडून जो भेटतो त्यानंतर जीवाची खरी ही आध्यात्मिक वाटचाल आहे ती कैवल्यदानाच्या, कैवल्यगडाच्या अनुषंगाने सुरू होत असते. तसं बघितलं तर आजही आपण
जो नामधारक असेल, जो वासनिक असेल, जो साधक असेल, ते ह्या कैवल्य दानाच्या रस्त्याचे पादचारीच आहे. प्रत्येकाला परमेश्वर हवा आहे. प्रत्येकाला परमेश्वराचा आनंद हवा आहे आणि हा पुनःसंबंध हवा आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं, आपल्या कृतीनुसार आणि आपल्या प्रयत्नानुसार प्रयत्न करत असतो. कोणी पुढं आहे, कोणी पाठीमागं आहे, कोणी मध्ये आहे. अशा पद्धतीने हा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. प्रत्येकाला ती आस आहे आणि प्रत्येकाला परमेश्वराला प्रेम देण्याची सुद्धा आस आहे. परमेश्वराचा कड सुद्धा ह्या जीवाला प्रेम देण्याचाच आहे. त्याच्यासाठीच ह्या परमेश्वराने सारी सृष्टी निर्माण केली. त्याच्यासाठी स्वतः अवतार घेतला, वाडोवाडी फिरलं, जीवासाठी जीवासारखा होऊन येतो आणि वाडीवाडी फिरून देहधर्म, जीवधर्म परमेश्वरा हे जीवाचे स्वीकारतो आणि ते स्वीकारल्यानंतर अगदी जीवासाठी, जीवा कारणे, जीवासारखं अनेक दुःख परमेश्वर सहन करत असतात, फक्त या जीवाच्या प्रेमापोटी. या जीवानी परमेश्वर भक्ती करावी, या जीवानी परमेश्वराचा पुनःसंबंध मिळवावा, परमेश्वराचा आनंद मिळवावा, हाच हट्टास परमेश्वरात असतो. आणि परमेश्वराच्या अनंत ज्या लीळा आहे आणि प्रत्येक ज्या लीळा आहे त्या याचसाठी असतात, जीवाच्या हितासाठी आणि जीवाच्या भल्यासाठी. फक्त काही जीव ते समजून घेतात, काही जाणून घेतात, काहींना ते समजण्या पलीकडचं असतं. त्याचा योग, त्याची जोड आणि त्याचा प्रयत्न या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून पुनःसंबंध हा जो विषय आहे अत्यंत गहन, अत्यंत मोठा आणि अत्यंत चिंतनीय, अत्यंत वरच्या अवस्थेतला, वरच्या लेवलचा असल्या कारणाने मी कितपत त्याला न्याय देईन आणि त्यावरती आपण कितपत चिंतन केल्यानंतर आपल्याला समजेल. ही शंका जरी असली तर आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू का, परमेश्वरा, आम्ही अनन्य भावे आपल्याकडे शरण आलेलो आहे. तुम्हाला आम्हाला आनंद द्यायचा आहे. निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी तुम्ही जे मिशन चालू केलेलं आहे त्यामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. तो प्रयत्न आम्ही करत आहोत, परंतु त्या प्रयत्नाला यश देणं हे सर्वस्वी आपल्या कडेचं, आपल्या प्रवृत्तीचं असल्या कारणाने आम्हाला हा विषय समजावा आणि तो विषय समजल्यानंतर त्या विषयापर्यंत आम्हाला घेऊन जावं, हीच प्रभूचरणी प्रार्थना. अशा पद्धतीनं आपण जर दररोज प्रार्थना केली तर नक्कीच या विषयातलं गहन होतो आपल्याला परमेश्वर कृपेने समजू शकतो, उमट होऊ शकतो. कारण आपण माध्यम आहोत. एक जीव दुसऱ्या जीवाचं एक माध्यम आहे. जे मी सांगतोय, जे साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचं सर्वस्वी उमट किंवा सर्वस्वी त्यातली जाण निर्माण करून देण्याचं जे काम आहे ते सर्वस्वी परमेश्वराचं आहे. परमेश्वरा कृपेशिवाय ना ज्ञान होत, ना साधन भेटत, ना साधनाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वर भेटत. आणि म्हणून आपण सर्वस्वी परमेश्वरावरती या बाबतीत अवलंबून असल्या कारणानं परमेश्वराला सतत आपण प्रार्थना करणं या आपल्या हातात आहे आणि प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. म्हणून आपण दररोज ही प्रार्थना करावी. त्यानंतरच हे शास्त्र, हे ज्ञान, याचा उमट, याचा समज आपल्याला होऊ शकतो, याची जाणीव आपल्याला होऊ शकते. म्हणून पुनःसंबंधावरती चर्चा करत असताना दुसरा संबंध म्हणजे आपल्याला कोणता आणि कसा हे आपल्याला बघायचं आहे. पहिला संबंध आपल्याला भेटलेला आहे तो ज्ञानाचा आणि बोधाचा. तो संबंध ही काही कमी किमतीचा नाही किंवा कमी लेवलचा नाही आहे, कमी पात्रतेचा नाही, कमी योग्यतेचा नाही. बोध म्हणजे परमेश्वराने प्रत्यक्ष आपल्याला ज्ञानरूपी स्पर्श केलेला आहे आणि म्हणून परमेश्वराने कशासाठी तो स्पर्श केलेला आहे, कशासाठी तो बोध दिलेला आहे, तर या पुनःसंबंधासाठी. परंतु आता परमेश्वराने परमेश्वराचा कड राखला आहे, परमेश्वराने परमेश्वराचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. तो बोध परिपक्वतेमध्ये घेऊन आणि त्या पक्वतेतून आपण त्या परमेश्वरापर्यंत जाण्याचा सर्वस्वी जो प्रवास आहे तो आपला आहे. आद्यंती दैव मध्य पुरुष यावरती आपण चिंतन केलेलं आहे. परमेश्वर बोध देतात, प्राप्तीला पण परमेश्वर नेतात, परंतु जो मधला कड आहे, जो आपला प्रयत्नाचा असेल,
आपल्या अनुसरणाचा असेल, ज्ञान घेऊन आचरणाचा असेल, जे बी तत्वज्ञान सिद्धांत पाळण्याचा असेल, तो सर्वस्वी कड ह्या जीवाचा आहे. त्यासाठी जीव स्वतंत्र आहे. या स्वतंत्रता परमेश्वर कधीही धक्का लावत नाही, कधी हात लावत नाही. म्हणून आपला प्रयत्नावरती आपण ठाम असलो पाहिजे. परमेश्वर करून घेतील, माझा योगच नाही, माझा अधिकारच नाही, मी जोडलेलंच नाही, अशा विषय व्यवस्था करून आपण जर या प्रयत्नामध्ये कुठं कमी पडलो तर त्यात सर्वस्वी जबाबदार आपण आहोत आणि त्याचं सर्वस्वी नुकसान हे फक्त आणि फक्त आपलंच असतं. म्हणून यावरती मात करून आपला प्रयत्नाचा जो पराकाष्ठा ही अत्यंत असली पाहिजे. जे बी आपल्या जीवनामध्ये येत असतं नकारात्मक बाजू, या सर्व आपला अप्रयत्न असतो. जे आपल्याला होत नाही तो अप्रयत्न असतो, जे आपल्याच्यानी होत नाही तो आपला प्रयत्न असतो. म्हणून केल्याने होत आहे आधी केलीची पाहिजे असा प्रयत्न आपण जर करत राहिलो आणि त्या प्रयत्नावरती ठाम राहिलो आणि परमेश्वरावरती, आपल्या समर्थवादावरती परमेश्वराच्या निष्ठा ठेवून जर आपला तो प्रयत्न सातत्य ठेवलं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात आणि त्या सहाय्यतेतून परमेश्वराच्या या पुनःसंबंधाला आपण जाऊ शकतो. आणि म्हणून आपण प्रयत्नामध्ये कुठेही कमी पडता कामा नये, यासाठी सतत आपला तो प्रयत्न असला पाहिजे की जेणेकरून आपल्याला या वाटचालीसाठी प्रेरणा भेटेल, निष्ठा आपली पक्की होईल, परमेश्वराचं आपलं जे अंतर आहे ते कमी होईल. यासाठी फक्त आणि फक्त प्रयत्न हाच आपल्याला माध्यम आहे. मग ते शास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न असेल, ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न असेल, तत्वसिद्धांत जाणून घेण्याचा प्रयत्न असेल, आचाराच्या विचाराच्या अनुषंगानेचा प्रयत्न असेल, तो सर्व काही प्रयत्नावरती अवलंबून आहे. आपल्याला जेव्हा हवा आहे तेव्हा आपण प्रयत्न केला तर परमेश्वर नक्कीच आपल्याला ते देत असतात आणि याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी मिळालेली आहे, भेटलेली आहे. आणि म्हणून त्यावरती आपण ठाम राहिलो पाहिजे. विषय व्यवस्था करून आपण आपलं नुकसान न करू घेता कुठेही आपण प्रयत्नात कमी पडणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण हा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून पुनःसंबंध हा प्रयत्नावरती अवलंबून असतो. आचारावरती अवलंबून म्हणजे प्रयत्नावरती अवलंबून. कधीही एका ठिकाणी बसून ना आचार होणार आपल्याकडून, ना विचाराची पराकाष्ठा होणार. त्यावरती मात करायचा असेल तर प्रयत्न हा अत्यंत गरजेचा असतो. पुनःसंबंध हा सर्वस्वी अनुसरण व आचरणावरती अवलंबून असतो. जर अनुसरणच घेतलं नाही तर पुनःसंबंध होऊ शकत नाही. मागच्या वेळेस आपण अनेक सत्संगामध्ये याचं चिंतन केलेलं आहे की साधकाने ज्या अवस्था आहे, नामधारकापासून तर अनुसरणापर्यंत, या साधकाच्या अवस्था बदलण्याचं सर्वस्वी कार्य ही स्वतःच आहे. म्हणून नामधारकांनी वासनिक अवस्थेत जावं, वासनिक अवस्थेतून दीक्षित अवस्थेत जावं, दीक्षित अवस्थेतून आपण अनुसरणाच्या अवस्थेत जातो. आणि अनुसरणाच्या अवस्थेनंतर पुनःसंबंधाची अवस्था निर्माण होत असते किंवा ती स्थिती निर्माण होत असते. आम्ही घरातच बसून खूप करतोय आणि आम्ही बाहेर पडून करू शकत नाही. आपण संकल्प सोडलेला आहे, आम्ही अंतर्दीक्षा घेतलेली आहे किंवा आम्ही दीक्षा घेऊन कपडे घातलेले आहे आणि आता आम्हाला नक्कीच पुनःसंबंध होईल, असं कधी होत नसतं. प्रत्येक गोष्टीची एक स्टेप असते, एक अवस्था असते, प्रत्येक गोष्टीचा एक नियम असतो. त्या नियमात जेव्हा आपण बसतो तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्याला ते दान देत असतात. म्हणून पुनःसंबंध हा सर्वस्वी आपल्या आचरणावरती, अनुसरणानंतरच्या आचरणावरती अवलंबून असतो. ज्याने अनुसरण केले ते परमेश्वराच्या पदरात पडले, लेखी लागले तर पुनःसंबंध घडत असतो. अनुसरण करणं महत्त्वाचं आहेच, परंतु ते अनुसरण लेखी पण लागलं पाहिजे. ते अनुसरण त्या चौकटीत बसलं पाहिजे, ते अनुसरण त्या नियमात असलं पाहिजे. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच, परमेश्वराने सांगितलेल्या पद्धतीने ते जर अनुसरण घडलं तर नक्कीच परमेश्वराच्या पदरात ते पडतं, ते लेखी लागतं आणि त्यानंतरच हा पुनःसंबंध आपल्याला परमेश्वर देत असतात.
त्या साधकाने केलेल्या आचरणातून ते आचरण हे सर्वस्वी आपल्या प्रयत्नावरती जसं अवलंबून आहे, मग तो प्रयत्न ज्ञान जसं जाणून घेण्याचा असेल तसंच आर सुद्धा करण्यावरती अवलंबून आहे. आणि पुनःसंबंध आपल्या तत्वज्ञानात जो सांगितलेला आहे, तो जो सांगण्याचं जे माध्यम आहे ते आर म्हणजे आपलं जीवन, आपली क्षुधा, जो आपला स्वभाव आहे अष्टस्वभावातला, त्यावरती अवलंबून आहे असं सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण आहार करतो त्या आहारानुसार विहार ठरत असतो आणि विहार म्हणजे आचरण, आणि त्या आचरणावरती पुनःसंबंध ठरत असतो. आता काही लोकांना हे विचित्र वाटतं, जेवणावरती कुठं पुनःसंबंध अवलंबून आहे का अशी शंका पण येते. कारण अनेक सद्भक्तांबरोबर जेव्हा या विषयावरती चर्चा होते, चिंतन होते, त्यावेळेस त्यांच्या लक्षात या गोष्टी येत नाही. आपण जीव हा पदार्थ जेव्हा समजून घेतला, जाणून घेतला, त्यावेळेस जीवाच्या या सत्संगामध्ये आपण परमेश्वराने आरावरती सांगितलेले 11 जे सूत्र आहे त्याची जाणीव करून घेतली होती. की जेवण कसं करावं, कोणत्या पद्धतीनं करावं, कोणत्या दृष्टीनं करावं, आणि आपली ती प्रवृत्ती ती आहाराच्या अनुषंगाने कशी असावी. आपल्या शरीराला आहार द्यायचा, इंद्रियाला ते कसं गेलं नाही पाहिजे. रेंदिय चेंदिय दर भरण्याच्या उद्देशाने आपण कसं त्याच्यात आवड निवड नसली पाहिजे. आणि हे करत असताना आपण सतत उपाशी कसं असलं पाहिजे. अशा पद्धतीने परमेश्वराने ते सांगण्याचा जो उद्देश आहे तो जर आपण समजून घेतला तर नक्कीच आपल्याला त्यातलं मर्म कळेल. कर्मराटी जीवन जगत असताना आजही आपण ते अनुभव वेळोवेळी घेतो. कधीतरी ज्यावेळेस आपल्याला ह्या आहाराच्या अनुषंगाने जास्त आहार होतो, तिखट आहार आपण घेतला, जास्त आंबट आहार आपण घेतला, किंवा जो शरीराला घातक आहे किंवा शरीराला मारक आहे, बाधक आहे, अशा पद्धतीचा आहार आपण जर स्वीकारलेला यदा कदाचित असला तर त्याचा नक्कीच आपल्याला त्रास होतो. आणि तो त्रास आपल्या साधनेला अडचण ठरत असतो. कारण ती साधना करत असताना आपली जी स्वस्थ चित्तता आपल्याला भेटली पाहिजे, ती सर्वस्वी आपल्या आहारावरती अवलंबून असते. आणि हा आहार आपण कसा घेतो, कोणत्या पद्धतीने घेतो, त्यानुसार आपली साधना ठरत असते. उदाहरणार्थ, जर आपण रात्रीचं जेवण आपल्याकडून जास्त झालं, त्रासदायक झालं, तर नक्कीच आपण सकाळी पहाटे 3ला उठू शकत नाही, स्मरण करू शकत नाही, चिंतन करू शकत नाही. हा अनुभव आपल्याला अनेक वेळा आलेला असतो. आणि म्हणून परमेश्वराने जी लाईफस्टाईल सांगितलेली ती अत्यंत सुंदर आपल्याला ती सांगितलेली, ती जर आपण फॉलो केली तर आपल्याला ही साधना तर होईलच होईल, परंतु स्वस्थ चित्तता आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्कीच लाभेल. सकाळी उदक घ्यायला लावलेले, उदक ही संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो पाणी. म्हणजे सकाळी आपल्याला फक्त पाणी घ्यायला लावलेले. पण आपण आता आहार बदललेला आहे, आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. आपण त्या उदकाला अर्थ लावलाय नाश्त्याचा, का ती आपली परंपरा नाही आहे. ती पाश्चात्य संस्कृती आपण स्वीकारल्यामुळं आपण नाश्ता करतो. नाश्ता केल्यानंतर आपल्याला दुपारचं परमेश्वराने पीडाहरण जेवण करायला लावलेलं आहे. पीडाहरण म्हणजे जे आपल्याला शरीरामध्ये पीडा होते आपल्याला भूक लागल्यानंतर, ती शमवायची आहे. म्हणजे इंद्रियापर्यंत ते जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जितकं गरजेचं आहे तितकंच घ्यायचं आहे. तो सात्विक आहार घ्यायचा आहे. परंतु आपण तो विचार न करता आपल्या आवडीची भाजी वगैरे आली तर आपण दणकून जेवण करतो. त्यामुळं आपल्याला आळस, आपलं शारीरिक व्याधी निर्माण होते. संध्याकाळी आपल्याला रात्री झोपायच्या अगोदर व्याळी म्हणजे वेळ मारून न्यायची, काहीतरी आपण ती वेळ मारण्यासाठी अत्यंत कमी असं जेवण, हलका असं जेवण घ्यायचंय. तेव्हा हा जो साधक आहे ती साधना करू शकतो. आणि म्हणून आहार आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो आहार परमेश्वराने भिक्षेच्या माध्यमातून आपल्याला घ्यायला लावलेला आहे. आपला साधकाचा नित्यविधी जो आहे, आटन विजन भिक्षा भोजन, म्हणजे भोजन हे भिक्षेचं असावं अशा पद्धतीने स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु काळ बदललेला आहे आणि काळानुसार
आपली लाईफस्टाईल बदलली आणि म्हणून आपल्या साधनेला सुद्धा अडचणी निर्माण झालेल्या आहे. आणि त्या साधनेला अडचणी निर्माण झाल्या की आपल्या मनामध्ये ही मतमतांतर विचार किंवा असं होऊ शकतं का, असं असू शकतं का, या ज्या शंका येतात या सर्वस्वी आपल्या विचारातून निर्माण होत असतात. आणि तो विचार म्हणजेच आपल्या जीवनाची जी लाईफस्टाईल आहे, जी आपली पद्धत आहे, त्यामुळं आपल्याला ती निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, विषय समजून घेतला पाहिजे, यथार्थपणे जाणून घेतला पाहिजे. आणि योग्य अशा गुरूंकडून जर आपण समजून घेतला तरच आपल्याला त्यातलं मर्म कळेल. आता आज सुद्धा या गोष्टी आपण पाळू शकतो, कारण जीवन जगत असताना आपल्या जीवनाला किंवा आपल्या शरीराला खूप अत्यंत कमी असं काही लागतं, परंतु ते आपण शोधणी केली पाहिजे, आपण ते जाणून घेतलं पाहिजे. असा विचार न करता आपण जीवन हे जगत होतो ते खाण्यासाठीच जगतोय की काय, असं कधी कधी वाटतं. आणि खाण्यातून आपण जो जगण्याचा प्रयत्न करतो त्यातून आपलं जे जीवन आहे ते मात्र कधीच परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने, परमेश्वर रस्त्याच्या अनुषंगाने जाऊ शकत नाही. पण आहारावरती ज्याचा कंट्रोल असतं, ज्याची कमांड असते, किंवा आहारावरती ज्याचं कोणत्या प्रकारची अभिलाषा नसते, आहारावरती ज्याचं समाधान असतं, तो माणूस एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला जाणवत असतो. आणि हे अनुभव आपल्याला आलेले असतात. त्यातून ज्याचं समाधान प्राप्त झालेलं असतं त्याला कोणती अभिलाषा नसते. आणि हा जड पदार्थ, त्यातूनच या साधकाला अनेक अडचणी, अडथळे निर्माण होत असतात. जड पदार्थातून अनेक साधक या धर्मावरून, या तत्वसिद्धांतावरून गेलेले आपल्याला लीळाचरित्रामध्ये दिसतात. छर्दोबा नामाचं जे पात्र आहे ते याच अनुषंगाने आपल्याला साहित्यकारांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एका झाडाची सवय न व्हावी, एका जागेची सवय न, एका स्थानाची सवय न व्हावी. आपण अत्यंत त्या गोष्टीकडं खूप काही असं लक्ष न देता, त्यातलं मर्म न समजता आपण त्या गोष्टीकडे बघत असतो. त्यातून आहाराचा विषय निर्माण होतो. आपण भिक्षेला जातो, त्यातून वेळ जातो, आपलं स्मरण चुकतं. आणि म्हणून ती स्त्री त्या बाबांना तिथंच भोजन आणून देते. ते करता करता अगदी अस्थिपरीच्या टोकावरती गेलेले साधक कसे घसरतात आणि नाम सुद्धा विसरतात, हे छर्दोबा नावाचं जे पात्र आपण अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणून आपल्या जीवनातला जो आहार आहे त्या आहारावरती आपला विहार अवलंबून असतो. आणि आहारावरती अत्यंत महत्वाचा असा ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये विषय सांगितलेला आहे, तो म्हणजे पुनःसंबंध. हे मर्म आपल्याला समजून घेताना थोडंसं त्यातला आतला जो गाभा आहे, आपले काही अनुषंगाने आलेले अनुभव आहे, त्या प्रचिती आहे, त्या आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि जाणून घ्यावा लागेल. आता आहार जो आहे, ह्या आहाराचे प्रकार आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं की शोधणी करावं लागते आणि त्या शोधणीनुसार मग त्यांनी तो आहार ठरवला पाहिजे. मला किती आहार घेतला तर स्वस्थता लाभते, किती जास्त झालं तर अस्वस्थता होतोय, कमी घेतला तर कोणत्या पद्धतीची अस्वस्थता होती, हे आपण जर जाणून घेतलं तर नक्कीच आपल्या त्या आहारावरती अवलंबून आपण कशा पद्धतीने राहायचं हे ठरवू शकतो. हे आहारावरती आपण चिंतन ज्यावेळेस केलं जीवाच्या संदर्भात, त्यावेळेस आपण खूप खोलवरती असं विचार केलेला आहे. आपण जेवायला बसतो बघा, तुम्ही कशी जेवायला बसतात हे समोर ते प्रसंग निर्माण करा. आपल्याला ताट येतं, ताट आल्यानंतर आपण सर्व जे पाहिजे तेवढं घेत नाही. वेळोवेळी देणारे देत असतात, वेळोवेळी आपण घेत असतो. आपण टीव्ही बघत असताना जेवत असेल, गप्पा मारता मारता जेवत असेल तर आपल्याला भानच राहत नाही का आपण किती खायला पाहिजे आणि कसं खायला पाहिजे. त्यावेळेस नक्कीच आपलं जेवण जास्त झालेलं असतं, कारण आपलं लक्ष सर्वस्वी त्या जेवणाकडे नसतं. आणि म्हणून आपण घेत राहतो. जेवण झाल्यानंतर लक्षात येतं का आपलं जेवण जास्त झालंय. त्यासाठी एक उपाय मी सांगितला होता का आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं अगोदरच ताटात घेऊन टाकायचं. आजूबाजूला कोणताही पदार्थ ठेवायचा नाही किंवा वाढणाऱ्यांना सांगायचं नाही की आता मला काहीच लागणार नाही, माझं एवढं जेवण आहे, मी इतकंच करतोय. अशा अनुषंगाने जर काळजीपूर्वक आपण ते दररोजच करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आपल्या जिभेला चव
टेस्ट न येण्यासाठी जर सर्व जेवण एकत्र करून आपण गोपाल काला जसं म्हणतो तसं जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप मोठा असा फायदा होतो. रेंदिया चेंदिया दर भरीजे अशा पद्धतीने त्यातून आपल्याला खूप काही असं भेटू शकतं. ती सवय सहजासहजी लाभत नाही, परंतु लावली मात्र त्यातून खूप मोठी प्रचिती आपल्याला भेटू शकते. त्याचा फायदाच फायदा आपल्याला भेटू शकतो आणि म्हणून त्याची सवय आत्तापासून लागली पाहिजे. आपली एक अजून सवय आहे का आपण घरात घुसल्याबरोबर जेवण काय केलं, भाजी काय केली हे विचारत असतो किंवा मला विचारूनच तुम्ही करत चला हा सांगत असतो. हे साधकाचं मग तो नामधारक असेल वास्तविक असेल या अवस्थेत असलं तरी हे साधकाचं लक्षण नाही. आवड निवड नसावी, जे समोर येईल ते खायचंय, पोट भरायचंय हा उद्देश ठेवून आपण त्याकडे बघितलं पाहिजे. दीक्षित अवस्थेत असलेले साधक ते भिक्षा मागतात, त्यामुळे त्यांना काय हवंय, काय इच्छा आहे किंवा कोणत्या पद्धतीने यायला पाहिजे ही मानसिकताच नसते. जे समोरचा देणार आहे ते आपल्याला घ्यायचंय आणि ते आपल्याला खायचंय, आपल्याला पोट भरायचंय. या अनुषंगाने ती एक विधी म्हणून ते करत असतात. पण जर त्यातही अभिलाषा निर्माण झाली आणि एक आवड निर्माण झाली तर कोणत्या पद्धतीने त्या देवता विघ्न करतात हे मागच्या सत्संगामध्ये याचं आपण चिंतन केलेलं आहे. म्हणून आहारावरती खूप गोष्टी अवलंबून आहे. आपली साधना, आपलं स्मरण, आपलं चिंतन, आपली आचार विचार प्रणाली, आपली शारीरिक स्वस्थता आणि सर्वात मेन म्हणजे पुनःसंबंध सुद्धा आहारावरती अवलंबून आहे. हे ब्रह्मविद्या शास्त्रात परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं आपण चिंतन करत आहोत. म्हणून आहाराचं चिंतन अत्यंत गरजेचं आहे. श्रीमद भगवद्गीतेत राजस आहार, तामस आहार, सात्विक आहार याचं खूप सुंदर असं स्पष्टीकरण सर्वज्ञ श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे. खूप आंबट असेल, खूप तिखट असेल, खूप थंड असेल, खूप गरम असेल, हा जो आहार आहे हा तामस आहार सांगितलेला आहे, ज्याच्यापासून आपल्याला त्रास होणार आहे. आजकाल अत्यंत गरम खाण्याची पद्धत आहे, मसालेदार, चटकदार, तिखट अशी खाण्याची पद्धत आहे आणि त्यातून मात्र अनेक आजाराला आपण आमंत्रण पण देत असतो. कितीतरी लोकांकडे आपण बघितल्यानंतर जेवण चालू असतं, घाम येत असतो आणि अत्यंत तो त्या तामस त्याच्याकडे पाहिल्यानंतरच आपल्याला ते लक्षात येतं की कसं तामस प्रवृत्तीनं तो खातोय किंवा ते जेवण तो करतोय. कुणीतरी जेवण करत असताना जेव्हा आपल्याकडे बघितलं त्याला ती स्वस्थता जर लाभत असेल तर तो सात्विक आहार समजायचा. त्याला ते किळस वाटत असेल तर तो तामस आहार समजायचा आणि त्याला आणखीन त्याच्याविषयी थोडीशी घृणा निर्माण होत असेल तर तो राजस आहार समजायचा. याचा सहज चिंतन करा, याचा विचार करा आपण की आपली खाण्याची पद्धत सुद्धा कशी असली पाहिजे. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आपली आई असल्यामुळं, आपली माता असल्यामुळं, आपली माय असल्यामुळं त्या पद्धतीने परमेश्वरांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली. उठावं कसं, बसावं कसं, जेवावं कसं, चालावं कसं, झोपावं कसं, अगदी प्रत्येक गोष्ट परमेश्वरांनी आपल्या आईच्याही अनेक पावलं पुढे टाकून आपल्याला सांगितलेलं आहे. पण ऐकण्याची प्रवृत्ती आपली असली तर आपण ते ऐकणार आहे आणि समजून घेणार आहे आणि ते जर ऐकलं तर नक्कीच आपला मात्र फायदाच होणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आहाराचे जे प्रकार आहे ते आपण आज समजून घेणार आहोत. चतुर्थ आहारापासून तर संपूर्ण आहारापर्यंत. चतुर्थ आहार म्हणजे एका जेवणाचे 4 भाग केले तर त्यातला हा चतुर्थ आहार आणि सर्व आहार म्हणजे पूर्ण जेवढं जेवण असतं तो संपूर्ण आहार पर्यंत पुरुषांचा पुनःसंबंध भेटीमध्ये 16 महिन्याचे म्हणजे 1 वर्ष आणि 4 महिनेचे अंतर पडत असते, म्हणजे वाढत असतं. बघा, जेवण कोणत्या पद्धतीनं करतो त्यानुसार त्याची साधना ठरते, त्याच्यानुसार त्याचं स्मरण, चिंतन, आहार विहार, आचार ठरतो आणि त्यानुसारच परमेश्वर सुद्धा पुनःसंबंध देतात. तुमच्या समोर आलेला पेपर कसा तुम्ही सोडवताय त्याच्यानुसार तो पर्यवेक्षक किंवा पेपर चेक करणारा मार्क देऊ शकतो. तो पेपर सर्वस्वी तुम्ही वर्षभर कसा अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती ठरतं. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही हा विषय कसा समजून घेतलेला आहे, ज्ञान कसं समजून घेतलेलं आहे त्यावरती तुम्ही कसे चाललेले आहात आणि त्याच्यानुसार हा कैवल्याचा पेपरच्या संदर्भात तुम्हाला किती वर्षांनी पुनःसंबंध द्यायचा हे ठरत असतं. आणि त्याच्यामध्ये
16 महिने म्हणजे 1 वर्ष आणि 4 महिन्याचा फरक पुढं पुढं जात असतो. आता हे 16 महिने म्हणजे कशा पद्धतीनं हे आपण जाणून घेऊ. तसेच आहारामध्ये अधिकचे 100 ग्रॅम, जितका आपला आहार आहे आपण शोधलेला आहे त्याच्यापेक्षा जर अधिकचं 100 ग्रॅम आपण जेवण जास्त केलं, कधीतरी आपली आहारामध्ये गडबड होते, भाजी आवडते किंवा काहीतरी आता गप्पा मारता मारता आपल्या लक्षात येत नाही, टेस्ट येते, अशा पद्धतीने जर आपला आहार वाढला तर अधिकचे 2 महिने आपले पुनःसंबंधासाठी वाढत असतात. कारण तेवढी अस्वस्थता निर्माण होणार, त्यातून स्मरण चिंतन आचार विचार जो आहे तो त्या पद्धतीनं बदलणार आणि म्हणून त्याच्यासाठी एक दंड म्हणून 2 महिने पुनःसंबंधाचे वाढत असतात. 100 ग्रॅम म्हणजे 1 किलो, एक मानक आहे, हे प्रमाण आहे, ते माहिती म्हणून आपल्याला दिलेलं आहे. 1 किलो म्हणजे 100 ग्रॅम. मग किती वाढवता, किती किलो तुमचं जेवण वाढतं त्याच्यानुसार 2-2 महिने पुनःसंबंधाचे वाढत असतात. परत पुरुषांचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये दर्यापासून इशाळूपर्यंतच्या पुरुषांमध्ये 4-4 वर्षाचे अंतर वाढत असते. ते आता आपण पुढे तक्त्यामध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा सुरुवात ही 16 महिन्यांनी होते, परंतु दर्यापासून ते इशाळूपर्यंत ही जी पुरुष अवस्था आहे किंवा प्रवृत्ती आहे त्यांच्यामध्ये मात्र हे जे प्रमाण आहे हे 4-4 वर्षांनी वाढत असतं पुनःसंबंधाचं. यात युगानुरूप सुद्धा बदल झालेला असतो. आता त्रेतायुगात, द्वापार युगात व कलियुगामध्ये आहाराच्या आचरणावरती हा पुनःसंबंध प्राप्त होत असतो किंवा अवलंबून असतो. परंतु कृतयुगामध्ये अष्ट स्वभाव नसतात आणि मग त्यामुळे आहार नाही. मग तेथील चर्यावंताचा पुनःसंबंधाची जी व्यवस्था आहे ही स्मरणावरती अवलंबून असते. तो कशा पद्धतीनं स्मरण करतो, किती करतो, 1 प्रहर करतो, 8 प्रहर करतो, 4 प्रहर करतो, त्याच्यावरती पुनःसंबंधची जी प्रक्रिया आहे किंवा पुनःसंबंधाची जी वेळ आहे ती ठरल्या जाते. हे आपण समजून घेतलं तर लक्षात येईल आणि याचे अनुभव आपल्याला वेळोवेळी येत असतात. त्याकडं फक्त आपण अनुभवांकडे उघडे डोळ्यांनी बघितलं पाहिजे. अनेक अनुभव येत असतात पण आपण विसरून पण जातो, ते लक्षात पण येत नाही. त्यामुळं आपल्याला त्यातून जे शिकायला पाहिजे किंवा ज्यातून तो अनुभवातून आपण घेतलं पाहिजे ते आपल्याला भेटत नाही. म्हणून आपण जीवन जगत असताना डोळे उघडे ठेवले पाहिजे, बुद्धी आपली मोकळी असली पाहिजे, जेणेकरून त्या अनुभवातून आपल्याला पटकन काहीतरी भेटल. कारण क्षणोक्षणी पावलोपावली हे अनुभव आपल्याला भेटत असतात. हे अनुभव म्हणजे ज्ञान असतं आणि ती ज्ञानाची शिदुरी आपल्याला पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरत असते. म्हणून ती आपण घेण्यासाठी सतत आपले बुद्धीचे दरवाजे, चिकित्सारूपी जो दरवाजा आहे तो सतत उघडा असला पाहिजे. ती आस, ज्ञानाची भूक आपली सतत असली पाहिजे, तेव्हा आपल्या त्यातून हे भेटत असतं. आणि ही जी गोष्ट आहे आपल्या तक्त्यानुसार आपल्याला जर समजून घेतली तर अधिक सोपी होऊन जाईल. तर पुरुष प्रकार जो आहे पहिला तो चतुर्थारी म्हणजे चतुर्दशीया म्हणजे कर्मराटीपेक्षा 1/4. आपण कर्मराटीमध्ये आता किती जेवण करतोय त्यातून स्वस्थता लाभते. तर ती दीक्षित अवस्थेत किंवा अनुसरल्या अवस्थेत आपण गेल्यानंतर त्या आहाराचा जर 4था भाग आपण जेवत असेल आणि त्यातून आपल्याला जर स्वस्थता लाभत असेल, त्यातूनच आपण पुढं सातत्य ठेवत असेल आणि त्यावरतीच आपलं आचारप्रणाली आपण करत असेल तर परमेश्वराचा जो पुनःसंबंध हा 12 वर्षांनी भेटत असतो. पहिली स्टेप आहे 12 वर्षाची. पुढं ती गोष्ट येणार आहे कशा पद्धतीनं आपण सुख्या श्रीमंताच्या घरी जन्मतो, मग 12 वर्षापर्यंत परमेश्वर आपल्याला कशा पद्धतीनं पुनःसंबंध देतात आणि त्यानंतर पुढं पुढं तो वेळ कशी वाढत राहते. या अगोदरही एका सत्संगामध्ये ही जी गोष्ट ही आपण समजून घेतलेली आहे का परमेश्वर पुनःसंबंध देत असताना कशा पद्धतीनं येतात, शेजारी येतात, जावळे म्हणून येतात, दुसऱ्या गल्लीत येतात. तर त्याची जी त्या भक्ताची जी अवस्था असते किंवा त्यांनी जी मिळवलेलं असतं त्याचा जो अधिकार असतो त्यानुसार ती परमेश्वर पुनःसंबंध देण्याची प्रक्रिया राबवत असतात. तर चतुर्दशिया जो आहे, चतुर आर्या जो आहे, कर्मराटीमध्ये आपण जितकं जेवण करतोय त्याच्या 4था भाग, 3 भाग नाकारून एकच भाग आपण जर घेत असेल, जर आपण कर्मराटीमध्ये 2 चपात्या खात असेल तर त्या 2 चपात्याच्या ऐवजी जर आपण आता अनुसरल्यानंतर अर्धीच चपातीवरती आपली स्वस्थता आपल्याला लाभत असेल, त्या तर आपल्याला 12 वर्षात
पुनःसंबंध परमेश्वराचा भेटत असतो. म्हणजे त्या पद्धतीनं आपण आचार केला तर आर ही पहिली आचाराची प्रक्रिया आहे. त्यानंतर ज्ञानानुसार आचार, मग ती भिक्षा जाताना कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, कसं स्मरण करावं, कसं चिंतन करावं, हे सर्व नित्यविधी निमित्तविधीमध्ये आपण बऱ्यापैकी त्याचं चिंतन केलेलं आहे. परंतु आहार ही एक सुरुवात आहे आणि त्यानुसारच आपण ही गोष्ट समजून जर घेतली तर लक्षात येईल. 12 वर्ष ही पहिली स्टेप आहे. दुसरा अर्ध आर्य म्हणजे 2 शेर अन्न म्हणजे अर्ध अन्न. कर्मराटीमध्ये जितकं जेवण करतो त्याच्या अर्ध अन्न जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 1 वर्ष आणि 4 महिने वाढत असतात, म्हणजे 16 महिने होत असते. तर त्या भक्ताला किंवा त्या साधकाला 13 महिने आणि 13 वर्ष आणि 4 महिने नंतर पुनःसंबंध भेटत असतो, म्हणजे पहिल्यापेक्षा 16 महिन्यांनी जास्त. तिसरी जी अवस्था आहे पाऊण आर्य. जितका आर आपला वाढेल तितका आचार आपला कमी होत असतो. जितका आर कमी होतो तितका आचार आपला वाढत असतो. हे लक्षात घ्या. आर जास्त, आचार कमी. आर कमी, आचार जास्त. हे स्वस्थतेवरती अवलंबून असतं, परंतु त्यातून आपल्याला स्वस्थ चित्तता पण लाभली पाहिजे. आपण ती शोधणी केली पाहिजे. किंवा परमेश्वराने आपल्याला सांगितलंय चला 12 वर्षात पुनःसंबंध भेटाल आणि अत्यंत उत्तम आहे, आपण लगेच आता चतुर्थ आर्यवर जाऊ, तर असं होऊ शकत नाही. त्याची शोधणी करावं लागते. 1-2 वर्ष गुरुजनांकडून त्याचं आपल्याला पाठ घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीने आपल्यावरती प्रयोग करावा लागतो. त्यात आपल्याला स्वस्थता लाभली तर मग तो पुढे जाऊन ती साधक अवस्था, जरट अवस्थेत जाऊन परमेश्वराचा हा पुनःसंबंध भेटत असतो. मागच्या सत्संगामध्ये यावरती आपण थोडासा स्पर्श आणि चिंतन केलेलं आहे. तर लगेच आपण कोणतीच गोष्ट प्राप्त करू शकत नाही. आपल्याला जरी वासना असेल, आस असेल, करण्याची इच्छा असेल, तरी परमेश्वर म्हणता स्वस्थ चित्तता भंगू न देता ह्या गोष्टी केल्या पाहिजे. त्रसो निधीजे, त्रसला साता जीव विषया शरण जाईल. जर आपण या आरावरती अशा पद्धतीने जर विचार केला आणि आपण करायला सुरुवात केली आणि आपण त्रसलो, तर मग त्या त्रसण्यातून ह्या आहारासाठी आपण विषयाला शरण जाऊ. आणि विषयाला शरण गेलेला जीव मग धर्मापासून जातो. अशा पद्धतीनं या साधकांनी शोधणी करून त्यावरती चाललं पाहिजे. यासाठी गुरुजनांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण चाललो तरच त्या गोष्टी होऊ शकतात. पाऊण आर्य म्हणजे 3 शेर अन्न. तर त्याच्यामध्ये 14 वर्ष 8 महिने म्हणजे 16 महिने वाढले तर असं पुढं वाढत राहतं. आपण कर्मराटीमध्ये जितकं जेवण करतोय त्यातला फक्त 1 भाग कमी केला, 3 भाग जेवण करतोय, तर आपल्याला 14 वर्ष आणि 8 महिन्यानंतर पुनःसंबंध भेटायचा असतो. आणि संपूर्ण आर्य कर्मराटीमध्ये जेवढं जेवण करतोय तेवढंच दैवराटीत गेल्यानंतर दीक्षित अवस्थेत, अनुसरल्या अवस्थेत तेवढंच आपल्याला लागतंय. त्याच पद्धतीनं लागतंय. तर 4 शेर जर अन्न आपण घेत असेल म्हणजे जितकं पाहिजे तितकं, तर 16 वर्षानंतर पुनःसंबंध हा भेटत असतो. आता यानंतर जीवाच्या अवस्थेत सांगितलेली दर्या अवस्था, दर्यापासून ईशाळूपर्यंत जे आहे हे 4-4 वर्षांनी आता वाढत असेल. इथपर्यंत 16 महिन्याचा हा नियम लागू पडतो संपूर्ण आर्यापर्यंत. परंतु सर्व दोष अंगून जेवणाच्या अनुषंगाने त्याची विचारधारा, त्याची सर्व काही बदल केलेला नाही त्यांनी. तर 4-4 वर्षांनीही हा पुनःसंबंध लांबत असतो. तर दर्या अवस्था म्हणजे पूर्ण अन्न घेतो, परंतु विभागून 2-3 वेळा तो घेत असतो. तर त्याला 20 वर्ष म्हणजे 16 + 4 20 वर्षानंतर पुनःसंबंध भेटत असतो. अनाधिकारी दर्यानंतर जो अनाधिकारी जीव आहे, ज्याला ते पचत नाही, त्याला स्वस्थ चित्तता लाभत नाही, अस्वस्थ होतो, तो ते करू शकत नाही प्रयत्न करूनही, तर त्याला अनाधिकारी कोणत्या तरी व्याधीने किंवा कोणत्या तरी गोष्टीनं पिडलेला जो जीव असतो, त्या अनाधिकारी जीव अन्न सर्वच त्याला लागते. मग मीठ मिरची असेल, तिखट असेल, गोड असेल, सर्व त्याला लागतं. तूप असेल, भात असेल, दूध असेल, सर्व पद्धतीनं त्याची अपेक्षा असते.
असा जो अनाधिकारी जीव आहे त्याला 24 वर्षानंतर म्हणजे 4 वर्ष 20 वर्षाच्या अधिक 4 वर्ष तर 24 वर्षानंतर पुन्हा संबंध भेटत असतो. त्या अनाधिकारी नंतर जीव आहे त्रासाचा, त्याला त्रास होतो आणि त्रास सहन न केल्यामुळे तो जे पाहिजे ते घेत असतो, मिळवत असतो, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्रासाच्या वेळी इंद्रियार्थ चांगले अन्न त्याला पाहिजे असतात, त्रास नको. जे पाहिजे ते मिळवतो, जे पाहिजे ते भेटतो, जे पाहिजे ते त्याला पाहिजेच असतं आणि त्यावरती त्याचं सर्वस्व अवलंबून असतं. आणि अशा पद्धतीने तो पूर्ण अर्थ घेतो, परंतु इंद्रियार्थ घेत राहतो. शरीराला किती पाहिजे त्याला अंदाजच आलेला नाही. इंद्रियार्थ आपल्या जिभेला, आपल्या बुद्धीला चांगलं वाटतंय, मग आपण तो घेत राहतो. तर अशा पद्धतीनं चव घेऊन घेणं, त्यामध्ये 4 वर्ष आणखीन वाढतात. 24 अधिक 4 28 वर्षानंतर पुन्हा संबंध भेटत असतो. डिंगरा ही जी अवस्था आहे, सर्व काळी सर्व पदार्थ त्याला पाहिजे असतात आणि 36 दोषांनी तो युक्त असतो. फक्त अनुसरलेला आहे. आता तो अनुसरण्याचे कारण वेगळे असू शकतात. मागे अनेक सत्संगामध्ये आपण घेतलेलं आहे की बोध नसताना अनुसरलेली जीव आहे, त्रसाचे आहे, वेदेचे आहे किंवा आप्तवाक्याचे आहे, अशा अनेक जे जीव असतात. तर त्यातले हे जीव जे आहे त्यांना सर्व काळी सर्व पाहिजे असतं आणि 36 दोषांनी ते युक्त असतात. म्हणून आपल्याला हे अनुभव आलेले असतात. आपण काहीतरी मार्गात जातो, छोट्या छोट्या गोष्टीवरून साधू संतांचं भांडण वाद आपण ऐकतो, बघतो आणि त्यातून आपल्याला असं आश्चर्य वाटतं की अरे हे साधू झाले, यांनी कपडे बदलले, त्याग केला, तरी अशा छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात. तर मग यांचा काय उपयोग? असं नाहीये. आपण इकडं राहून त्यांचा काय उपयोग असं जर म्हटलं तर नक्कीच आपलं नुकसान आहे. तो तिथं गेलेले, त्याग केलेला आहे, तो कोणता का असे ना. कुष्ठीरोग्याचा त्याग शेवटचा आहे, परंतु तो पण त्यागच आहे. त्यागाशिवाय अनुसरण नाही आणि अनुसरल्याशिवाय देव नाही. म्हणून त्याग महत्वाचा आहे. तिथं गेल्यानंतर त्याचा पाठीमागचा जो संस्कार असतात त्या संस्कारानुसार तो वागणारच आहे. लगेच गेले, कपडे बदलले, बटन दाबलं, खटका दाबला म्हणजे लगेच त्याच्यामध्ये बदल होत नाही. हा बदल याच्यासाठीच नामधारकाच्या अवस्थेतून, वासनिकाच्या अवस्थेतून आपण करायचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू थोडं जर करायचा प्रयत्न केला तर नक्कीच ते अनुसरणाला पूरक ठरेल आणि तिथं गेल्यानंतर आपण योग्य असं अनुसरण करू शकतो. कच्चा माल कसा आहे त्याच्यावरती पक्का माल अवलंबून असतो. म्हणून आपण कच्चे आहोत तर त्या कच्च्या मालावरती जास्त प्रक्रिया करून पक्क होण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या अवस्थेत आपण जे करतोय त्यावरती सर्वस्वी उद्याची अवस्था, त्यावरती सर्वस्वी परमेश्वराची प्राप्ती, त्यावरती सर्वस्वी पुनःसंबंध अवलंबून असतो ना. आज जे सिरियस झालेले, जो अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी, आज जे सिरियस झालेले, आज जे अभ्यास करतात, जाणून घेतात, जाणून घेऊन समजून घेतात, समजून घेऊन करण्याचा प्रयत्न करतात, जितकं असेल तितकं, तेच साधक पुनःसंबंधाला किंवा अनुसरणाला पोहोचू शकतात. अन्यथा करू, पाहू, जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू असं म्हणणारे साधक, मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, तो कधीही परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकत नाही. आणि जरी जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर त्याला खूप मोठा प्रयत्न, त्याचा प्रयास करावा लागेल. पण हळूहळू आपण ह्या क्षणोक्षणी त्याग, हळूहळू आपण या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून मागे तुम्हाला सांगितलं होतं की आजही सूत्रपाठ वाचत असताना सूत्रपाठातले असे किती वचनं आहे का जे आज आपण या मिनिटाला, या क्षणाला करू शकतो. त्यातली यादी वेगळी करा. आपल्या लक्षात येईल का आपण काय केलं पाहिजे. ती यादी वेगळी केल्यानंतर ती आपल्या लक्षात राहिली पाहिजे. ती राहील, जरी नाही राहिली तर आपण मधून त्याच्यावरती जर नजर मारत राहिलो तर त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि त्या प्रयत्नातूनच परमेश्वर प्राप्तीचं जे कैवल्यदानाचं जे सर्टिफिकेट आहे, जी डिग्री आहे, ती परमेश्वर आपल्याला बहाल करणार आहे. करणाऱ्याचा देव आहे, नुसता बोलणाऱ्याचा देव नाहीये. आचार्य तयाचा धर्म परमेश्वराने सांगितलाय, म्हणजे करणाऱ्याचा धर्म, करणाऱ्याचा देव. आणि हे करणं म्हणजे अनुसरण, अनुसरण म्हणजे त्याग, त्याग म्हणजेच आचार. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. मग तो त्याग केसाचा असेल, तो त्याग कपड्याचा असेल. आज आपण या अवस्थेमध्ये आपले जे कपडे असतात अत्यंत सुंदर, वेगवेगळ्या ब्रँडचे, वेगळ्या पद्धतीनं
कधी रेडीमेड घेतो, कधी शिवून घेतो. अशा पद्धतीची आपल्याला ती सवय लागलेली. कोणत्या वेगळ्या कलरचे आपण घेतो, आपल्याला जे सूट होतील त्या पद्धतीनं. परंतु त्याचा त्याग करून एका कपड्यात सर्वसाधारण राहणं हा बी एक त्यागच आहे. कपडे घातल्याने देव भेटत नाही, परंतु तो एक त्यागाचा प्रकार आहे. मग तो कपड्याचा त्याग असेल, केसाचा त्याग असेल, यातूनच छोट्या छोट्या त्यागातूनच आपण मोठ्या त्यागात जात असतो. आणि ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. तर डिंगरा जो आहे त्याला सर्व काही पाहिजे असतं. आज जे पाहिजे तेच आपल्याला तिथं, काही बदल नाही त्याच्यामध्ये. तो काहीच बदल नाही, फक्त तो कपडा बदललाय, बाहेर पडलाय, त्या पद्धतीने तो तिथं राहतो. इथं राहायचं तर तिथं राहतो. अशा पद्धतीने सर्व 36 दोषांनी युक्त असलेला जो डिंगरा आहे त्याला लागतात 4 वर्षाचं, म्हणजे 28 अधिक 4 म्हणजे 32 वर्षांनी पुनःसंबंध भेटत असतो. आणि शेवटचा जो अवस्था आहे जीवाची किंवा साधकाची, ती ईशाळू, म्हणजे 56च्या आत उल्लेख केलेला आहे. 56च्या आत हा अनुसरलेला आहे, एवढंच त्याचा प्लस पॉइंट आहे. मात्र सेम टू सेम आहे, याच्यात काही फरक नाही. कर्मराटी जसा राहत होता तसाच तिथं राहतो, तसाच बोलतो, तसाच खातो, तसाच झोपतो, तसाच पद्धतीनं मस्त मजेत राहतोय. तो त्या अनुषंगानेच, त्या वासनेनीच, त्या अभिलाषेनेच गेलेला आहे असं समजा. तर तो जो आहे फक्त त्याचा प्लस पॉइंट आहे, 56च्या आत तो अनुसरलेला आहे. त्याला मात्र 36 वर्षानंतर पुनःसंबंध भेटत असतो. 56 पर्यंतच पुनःसंबंध आहे. जो अवसर विषयाशी तो ब्रह्मविद्येशी, हे परमेश्वराने स्पष्ट सांगितलं. ज्या अवसरात, ज्या वेळेत तुम्ही विषय उपभोग घेण्याची अवस्था किंवा विषय उपभोग घेण्याची अभिलाषा ठेवतात, त्याच अवस्थेत ब्रह्मविद्याशास्त्र किंवा त्याच अवस्थेत तुमची आचार विचार प्रणाली तुम्ही करू शकतात. आणि म्हणून ती वेळ ज्याने पकडली त्याला पुनःसंबंध आहे. मग तो 36 वर्षाचा का असेना. बघा आता विचार करा, इथून तिकडे गेलेला आहे 56च्या आत, त्याला काही ज्ञान नाहीये, त्याचा काही अभ्यास नाही, तो काही आचारही करत नाहीये, तो मस्त खातोय पितोय, मस्त आरामात राहतोय, परंतु परत घरी आलेला नाहीये. तो तिकडच जसा आहे तसा मजेत आहे, जसा आहे तसा उपभोग घेतोय, फक्त विकाराच्या, हिंसेच्या आणि विकल्पाच्या व्यतिरिक्त तो राहिलाय. तरी परमेश्वर त्याला 36 वर्षांनी पुनःसंबंध देणार आहे, फक्त प्रमादी नाही झाला तर. आणि म्हणून इथून बाहेर पडलेला जो त्यागी आहे, जे निघालेले, अनुसरलेले, जे कपडे घातलेले, जे बदललेले जे जीव आहे, ते नक्कीच आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या अवस्थेचे आहे. ते 36 दोषांनी युक्त आहे, मौज मजेत राहतात, मस्त दररोजचे वेगळे पदार्थ खातात, परंतु जे परमेश्वराने व्हेरी IMP सांगितले ते आचार करतात. विकारत नाही, विकल्प करत नाही, हिंसा दोष अंगवत नाही. आणि त्या ज्यानी प्रमाद घडेल, ज्यानी ही सृष्टी शून्य होईल असं न करण्यासाठी प्रयत्न करतात, तो साधक पुनःसंबंधाला पात्र ठरतो. 56च्या नंतर अवस्था गेल्यानंतर जो गतबोधी असतो तो बी योगभ्रष्ट समजला जातो आणि तोही प्रमादी समजला जातो. त्याला पुनःसंबंध भेटत नाही. म्हणून पुनःसंबंध मिळवायचा असेल 36 वर्षांनी का असेना, तो जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल, जर आपल्याला वासना असेल ती, तर 56च्या आत आपण अनुसरलं पाहिजे. आता 56 हा जो शब्द आहे, हा साहित्यामध्ये, ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये असा स्पष्ट कुठे उल्लेख आलेला नाही. म्हणून लोक विषय व्यवस्था करणारे आपल्याला भरपूर दिसतात, परंतु ते प्रमाणात आपण जर बसवलं तर ते बसतं. जो अवसर विषय तोच ब्रह्मविद्येशी. ही अवस्था, जसं रिटायरमेंट व्हायला 58 वर्ष लागतात, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आपल्याला काढून देतं, तुम्ही काम करू शकत नाही. ज्या अर्थी आपण काम करू शकत नाही, त्या अर्थी आपण आचार कसा करणार. ज्या पद्धतीने आपलं शरीर थकतं, त्या पद्धतीने आपली बुद्धी थकते, त्या पद्धतीनं आपण कोणतेही कार्य करू शकत नाही. जर करू शकत नाही तर आपण ते परमेश्वराचा जो पुनःसंबंध तो मिळू शकत नाही. म्हणून आपल्या कर्मराटीमध्ये सुद्धा विशिष्ट वयानंतर आपल्याला रिटायर करण्याची प्रथा आहे, पद्धत आहे, आणि ते आपण अनुभवत असतो. परंतु ज्याला जाणीव झाली, असे कितीतरी साधक आज माझ्या संपर्कात आहे की ज्यांना ही जाणीव झाली, त्यांनी VRS घेतला, राजीनामा दिला, आपली जबाबदारी पार पाडण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला आणि यातून बाहेर पडले. नक्कीच परमेश्वर त्यांना पुनःसंबंध देतील. तिकडे गेल्यानंतर कसे राहावं, फक्त या 3 गोष्टी टाळू, तरी परमेश्वर
त्यांना पुनःसंबंध देणार आहे आणि म्हणून ते आपले श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा मोठ्या अवस्थेत आहे, वरच्या अवस्थेत आहे. म्हणून आपली त्यांच्या प्रती असलेलं प्रेम, आदरभाव हा नक्कीच कोणत्याही काळात, कोणत्या अवस्थेत, कोणत्याही परिस्थितीत राहिला पाहिजे, असला पाहिजे. हे साधकाचं एक लक्षण आहे. मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, ती परमप्रीती आपली असलीच पाहिजे, कारण ती आपल्या एक वरच्या अवस्थेला ते गेलेली आहे. आणि याचं आत्मचिंतन आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. परत दंडी, दर्शी, स्पर्शी, कुचमर्दिनी ह्या परमेश्वराने सांगितलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला या 56च्या अनुषंगाने प्रमाणात ते आपल्याला बसवता येईल. कारण विकाराच्या ह्या अवस्था सांगितलेल्या आहेत, त्या अवस्थेमध्ये दंडी, दर्शी, स्पर्शी अवस्थेच्या आत ही 56 अवस्थेतून आपण बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे दर्शन अवस्थाच्या बरोबरच आपण बाहेर पडलो, म्हणजे 56 अवस्थेच्या आत बाहेर पडलो, तर नक्कीच आपल्याला पुनःसंबंध भेटत असतो. अशा प्रकारे कमी अधिक आचरणाने पुनःसंबंध परमेश्वर भेटीची मर्यादा ही 56 पर्यंतच असते. आता ही 56चा जर आकडा आपल्याला जर बसवायचा असेल तर पुढे जाऊन स्मरणाच्या अनुषंगाने आपल्याला बसवता येईल. इथं आता 36 वर्षाचा जो शेवटचा जो जीव सांगितलेला ईशाळू 36, आणि ज्ञानाची जी अवस्था असते ही 12 वर्षांनी प्राप्त होत असते. ज्ञानाची जी अवस्था आहे 12 वर्षानंतर परमेश्वरचं ज्ञान घेण्यास तो जीव पात्र होत असतो. 36 अधिक जर 12 केले तर 48 वर्ष होतात. आणि 48 वर्षानंतर आचरणाची जी हे राहतात 8 वर्ष. ह्या 8 वर्षामध्ये मागचे जर आपण 8 वर्ष घेतले, विकल्पाला सुरुवात 8 वर्षांनी होते, ज्ञानाला सुरुवात ही 12 वर्षांनी होत असते जीवाची. तर याची जर बेरीज केली तर बरोबर 56 येते. त्याचप्रमाणे जर आपण या त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगा व्यतिरिक्त कृतयुगातलं ज्या अवस्था जर बघितली आपण, तर त्याच्यामध्ये 4-4 वर्षानंतर ऍड केल्यानंतर 44 शेवटचा जो ईशाळू जो आहे, एक प्रहराचा स्मरण करणारा 44 वर्षाचा आहे. पुढच्या तक्त्यात आपण ते बघणार आहोत. त्याच्यात जर 12 वर्ष अधिक केले तर बरोबर 56 होतात. तर अशा प्रमाणात आपण ते काकू कक्षा भावार्थ प्रकरणाच्या अनुषंगाने आपण ते घेऊन आपण त्याच्यावरती ठाम राहिलो पाहिजे आणि प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की आपला आता 56 ओलांडली मग आपण अनुसरायचंच नाहीये. परमेश्वर म्हणतात एक हात मोडला मग दुसरा हात आपण मोडून घेत नाही. जर यदा कदाचित 56 काही कारणास्तव ओलांडली आपली, तर त्या विचार न करता आपण कधीही कोणत्याही काळी कोणत्या अवस्थेत जर अनुसरलो तर आपल्याला पुनःसंबंध जरी भेटला नाही तरीही आपण मात्र दुःखात पडत नाही, नरकात जात नाही. देहाच्या पाठी आपल्याला परमेश्वर देऊन भरोश्याचं उद्धरण करत असतात. आपलं मग बोध देऊन अनुसरण घडेल, त्या अनुसरणानुसार परत आचरण घडेल आणि मग पुढचा पुनःसंबंध म्हणजे एक जन्म आपला वाढत असतो ना. आज जी संधी आपल्याला त्याचं कसं सोन्यात रूपांतर करायचं हे सर्वस्वी आपल्या प्रयत्नावरती आणि सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून असल्यामुळं हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्या पद्धतीने जर समजून घेणं हे अत्यंत गरजेचं पण आहे. म्हणून त्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. जर नसेलच तर परमेश्वराने तर 2 घडिया सुद्धा महत्त्वाचा सांगितला. ज्यांनी 2 घडिया शेवटचे सांभाळले त्याला सुद्धा परमेश्वर दुःखात पडू देत नाही. श्रीकृष्ण महाराजांनी गीतेत मृत्यूशेवरती पडलेला जो भक्त आहे त्यांनी परमेश्वराचं जाता जाता स्मरण केलं तरी परमेश्वर म्हणतात त्याला मी जाऊ देत नाही. तर ही परमेश्वराचं दयाळू माळू कृपाळूपण आहे. परमेश्वर अनार्जित दाता आहे. हे परमेश्वराच्या अधिकारातला विषय असल्यामुळं परमेश्वर अनार्जित दाता असल्या कारणाने तो तुम्हाला देणारच नाही असं आपण कधी ठामपणे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तसा विचार न करता होकारात्मक आणि आशावाद ठेवून जर ज्या वेळेला, ज्या मिनिटाला, ज्या क्षणाला आपण बाहेर पडू आणि त्या मिनिट आपण पकडलेला आहे त्यावरती ठाम राहून आपण करण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच परमेश्वर सहाय्य करून आपल्याला पुनःसंबंध देऊ शकतात. त्याच्यामुळे आशावाद आणि होकारात्मक विचार हा गरजेचा आहे आणि त्यातून प्रयत्न
हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये. तर हे आपण सांभाळलं पाहिजे, घेतलं पाहिजे. म्हणून अनुसरण हे 56च्या आत घ्यावं, हे नक्कीच तितक्याच फायद्याचं, महत्त्वाचं आहे. परंतु नंतरही घेतलं तर नुकसानीचं अजिबात नाही आहे. याचा विचार करून त्या अनुषंगाने आपण यावरती अनुसरल्याचा देव, नित्यविधी, निमित्तविधी, आंतरदीक्षा असे अनेक सत्संग त्यावरती आपण घेतलेले आणि वेळोवेळी त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आजचा जो सत्संग आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यात अजूनही 1-2 सत्संग होऊ शकतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल की जरी सत्संग तुम्ही ऐकत असाल तर आपले जे गुरुजन वर्ग आहे त्या विषयावरती अधिक समजून जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्यावरती समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या सांगण्यात काही चुकीचं, अयोग्य झालं असेल तर नक्कीच मला कळवा. काही साधू संत असे आहे का जे शुभचिंतन करतात, सत्संग ऐकतात, माझी योग्यता नाही, पात्रता नाही, तरी ते ऐकतात, फक्त हे काय बोलतात आणि काही अयोग्यता नाही बोलत, या अनुषंगाने माझ्यावर प्रेम ठेवून ते ऐकतात आणि त्यातल्या चुका वेळोवेळी मला सांगत असतात, दाखवत असतात. त्या साधू संतांचं खूप खूप आभार मी मानतो, त्यांच्या ऋणात मी राहू इच्छितो. तर आपणही सत्संग ऐकताना याचं खबरदारी घ्या. सत्संग ऐकल्यानंतर सबस्क्रायबर करत चला, लाईक करत चला. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.